नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पूजा खेडकर आता IAS अधिकारी नाहीत, UPSC ने निवड केली रद्द, पुढील परीक्षेलाही मुकणार, ओळख बदलून दिली होती परीक्षा। एक तर तू राहशील किंवा मी, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा, अंगावर बिनधास्त जाण्याचे शिवसैनिकांना आदेश। संजय राऊत हेच गद्दारीचे सरदार, NCP प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 2019च्या महाविकास आघाडीच्या राजकीय घडामोडींची करून दिली आठवण। सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली, त्यांनी घेतलेले निर्णय देखील सरकार रद्द करणार का, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। ही बाळासाहेबांची शिकवण आहे का, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजप आक्रमक, तुमची क्षमता काय, बावनकुळे यांचा सवाल। अजित पवारांवर टीका करण्याची राज ठाकरे यांची लायकी आहे का, अमोल मिटकरींचा मनसेला प्रतिप्रश्न, तर तक्रारीत राज ठाकरे यांचेही नाव। पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात, लैंगिक छळाची तक्रार केल्याने टार्गेट केल्याचा आणि 47% दिव्यांग असल्याचा केला दावा। रमेश केरेंना अजित पवारांच्या बंगल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखले, भुजबळांची अजित पवारांच्या पक्षातून हकालपट्टी करा। केरे आणि पॅरिस ऑलिम्पिक, 22 वर्षानंतर बोपन्नाची निवृत्ती, पहिल्या फेरीतच पराभव, म्हणाला देशासाठी ही माझी शेवटची टूर्नामेंट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड तालुक्यातील मसेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निर्मळ वस्ती, मांडवे वस्ती, काटकर वस्ती, ढास वस्ती, शेळके वस्तीवरील जवळपास 200 ग्रामस्थांच्या रहदारीच्या मुळुकवाडी मसेवाडी शिवरस्त्याची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात मुलांच्या शाळा, दवाखाना, बाजारहाट, दूध दुभते, भाजीपाला, किराणा आदी कामासाठी मसेवाडी गावात जावे लागते। पावसाळ्याचे 4 महिने अडचणींचा प्रचंड सामना करावा लागत असून वारंवार याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून देखील रस्त्याची सोय होत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तर लक्ष्मी निर्मळ या पालकाने आम्हाला शासनाची लाडकी बहीण योजना नाही दिली तरी चालेल, परंतु आमच्या लेकरांना शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे। आम्हाला चिखलातून 2 किलोमीटर लांब जावं लागतं आणि त्यात आमचे लेकरं म्हणजे शाळेत जाण्यासाठी चिखलातूनच येतात किंवा त्यातून काटे पाय घसरतात, खाल्ले दगडाचे खपरे टोचतात, त्याच्यामुळे पायाला जखम होती त्यांच्या। आणि ही लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे तुम्ही, ती कमीत कमी आम्हाला नका देऊ, त्याच्याऐवजी आम्हाला चांगला रस्ता तरी द्या। बीड शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून नगर नाका CMG प्लाझा अपार्टमेंटमध्ये स्वरूपा महादेव लहाने यांच्या घरातील खुर्चीवर ठेवलेली पर्समधील 2 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, अंगठी असा एकूण 52,000 रुपयाचा मुद्देमाल लांबवल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजता घडली। या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। तसेच बीड तालुक्यातील लोळदगाव मध्ये घरकाम करणारी महिला संगीता रामेश्वर घोडके वय 55 वर्षे यांच्या घरात सोमवारी दुपारी घुसलेल्या 2 चोरट्यांनी सुरुवातीला या महिलेचा गळा दाबला, त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवत 3,19,000 रुपयांचे 4 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख 10,000 रुपये असा एकूण 3,29,000 रुपयांचा मुद्देमाल लांबवला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भाजपा आमदार पंकजा मुंडे यांचा सत्कार सोहळ्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या पॅन्टच्या खिशातून चोरांनी 32,000 रुपये लांबवल्याची घटनाही उघडकीस आली। सोमवारी 24 तासात बीड शहर व परिसरात चोरीच्या 3 घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे बीड शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे। बीड शहरातील नगर रोड ते पालवण चौक रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 29 जुलै 2024 सोमवारपासून संपादक असलेले नितेश उपाध्ये यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास या भागातील रहिवाशांसह शालेय विद्यार्थ्यांनी आज मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला। बीड शहरातील नगर रोड पासून जाणाऱ्या धानोरा रोडची गेल्या 5 ते 7 वर्षांपासून अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे। या परिसरात जवळपास 20 ते 25,000 लोकवस्ती आहे। तसेच या धानोरा रोड परिसरात 4 शैक्षणिक संस्था देखील आहेत।
या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे। त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, परंतु या रस्त्याची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना देखील अक्षरशः गुडघाभर पाण्यातून रस्ता काढत शाळेत जावे लागते। तसेच या रस्त्यालगत असणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत असून धुळीचा त्रास देखील त्यांना सहन करावा लागत आहे। या रस्त्यासाठी आतापर्यंत अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उपोषणे व आंदोलने केली आहेत, परंतु याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या रोडचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी करत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी येऊन नितेश उपाध्ये यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला। माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी असलेल्या कविता अशोक नाटकर वय 30 वर्षे या गेल्या 3 दिवसांपासून हरवले असल्याची फिर्याद दिंद्रुड पोलीस ठाण्यात त्यांचे पती अशोक लहू नाटकर यांनी दिली। अशोक लहू नाटकर यांनी त्यांची पत्नी कविता उर्फ कोमल, मुलगी जान्हवी, मुलगा प्रेम हे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझा व्यवसाय करून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। नेहमीप्रमाणे मी दिनांक 25 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता घरी आलो असता माझी पत्नी मला म्हणाली की मी शौचास जाऊन येते असे म्हणून ती घरातून निघून गेली। ती परत घरी आलीच नाही। ती घरी न आल्याने आम्ही गावात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र आम्हाला ती कुठेही आढळून आली नाही। त्यामुळे मी दिनांक 26 जुलै रोजी याविषयी दिंद्रुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। बीड येथील गुरुकुल परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नारायणराव ढाकणे मामा यांचे दिनांक 29 जुलै रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 96 वर्षे एवढे होते। मागील काही दिवसांपासून ते आजारी होते। त्यांचे शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असे आहे। उक्कडपिंपरी तालुका गेवराई हे त्यांचे मूळ गाव। बीड जिल्ह्यातील त्या काळातील ते पहिले MBBS डॉक्टर होत। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांना अधिक रुची होती। गेवराई तालुक्यात शिवाजीराव पंडित यांच्यासोबत त्यांनी अनेक राजकीय आखाडे गाजवले। गेवराई पंचायत समितीचे सभापती, जयभवानी साखर कारखान्यात संचालक, नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले आहे। बीड शहरात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गुरुकुल इंग्लिश स्कूलची स्थापना करून इंग्रजी माध्यमातील शाळांना एक नवी ओळख निर्माण करून दिली। त्यांच्या जाण्याने बीडच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।